तरले दगड तरले वाल्या कोळ्याचा ज्याला राम राम म्हणता येत नव्हतं मारा मारा म्हणणारा मारणारा वाल्या कोळी तो वाल्मिक ऋषी झाला आणि वाल्मिक ऋषीनं रामायण लिहिलं तसं भगवंताने या जगाच्या मालकानं वागलं. असा असणारा पापी एवढा असणारा त्या वाल्याचा वाल्मिक कोळी होतो तर तुमचा आमचा जीवनाचा का उद्धार होत नाही? तर ह्या उद्धार होण्यासाठी काय लागतं? जसं या गोचडाला कळत नाही कासेमध्ये गोड दूध आहे पवित्र दूध आहे पण त्याला त्याचं ज्ञान नाही म्हणून तो काय करतो रक्त सेवन करतो. तसं तुम्ही आम्ही या संसारामध्ये आपल्याला माहित आहे की जगाच्या मालकाचा आहे त्याचं चक्र आहे त्या चक्रामध्ये आपण अडकलो. किती जन्मापासून आपली आई गेली बाप गेला सोडून नाही नाही आपला देह चालला तरी आपल्याला कळना हा संसारासाठी सगळा देहच वाहतो. नाही नाही तुका लागले खुकाले चालाली ना पडाले ना तर घे खुरपैकी सुट घे खुरपैकी सुट. हा केलं की कुठवर केलं करावं करून असं नाही साधू संतांनी केलं आपण बी करावं पण ही करत असताना याचं मनावर काही परिणाम होणे असंच करावं. पालत्या गागरीवर पाणी घातल्यासारखं करावं. संसारात कमळ पाण्यात असतं पण कमळ पाण्याला थेंब लागू देत नाही. चक्कूचा बीज चक्कूत असतो पण त्याचा गाभा त्याला चिटकू देत नाही. त्याप्रमाणे या संसारात राहून या संसारातल्या कुठल्याही गोष्टीचा क्लेश आपल्या मनावरती झाला नाही पाहिजे. मग असं व्हायचं नसेल तर काय वाटलं पाहिजे तर त्या मनावर आपल्या परिणाम होणे असं वाटत असलं तर आत्मदिवस या भगवंताचं मनामध्ये चिंतन केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे सारखं नाव घेतलं पाहिजे. मग कुठलंही मंत्र असू द्या